मला असं खूप ड्रीमी आवडते यार. म्हणजे ना अशी एक मुलगी आली आहे, तिचा अचानक पाय अडकला आणि ती पडली आणि ती कदाचित मी तिथून चालतोय आणि माझ्या खांद्याला तिचा स्पर्श झाला आणि माझा हात असा खाली गेला आणि आमचा हात ज्या बांगड्या माझ्या ह्याच्यात कशात तरी अडकल्या असतील आणि मी असं बघितलं असेल तिच्याकडे आणि पाऊस पडतोय. कसलं भारी. खऱ्या आयुष्यात मला बिलकुल बिलकुल असं वाटत नाही कोणी घोड्यावर यावं आणि काय काय. नाही नाही नाही. काहीतरी वाटत असेल. नाही, तू प्रत्येक गोष्टी आता इंद्रनील खुलतोय बरं का. प्रत्येक गोष्टीचा फील पाहिजे. त्याच्या पोस्ट पण एस्थेटिकच असतात ना म्हणजे. हो ना. अरे हो. सरकॅझम होतं हिच्या हो मध्ये. आई शपथ. माझं नवीन घर खूप ऍस्थेटिक आहे. मी आरसा ऑर्डर केला, माझा आरसा खूप ऍस्थेटिक आहे. मी जेवण बनवलं, माझे डबे खूप ऍस्थेटिक आहे. डबे मी मार खाल्लाय, मार दिला नाहीये. कारण एका वेळेला 7-8 जण आली की आपल्याला पेलवत नाही. माझ्यामध्ये चप्पल आहे असं काहीतरी घातलं होतं तिने आणि सटकलं. आणि ते करत असताना ती पडली खूप जोरात आणि तिच्या हाताला आणि कमरेला पाठीला खूप जोरात मार बसला. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर वचन दिले तू मला नावाची नवी कोरी मालिका आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वाहिनीवर आलेली आहे आणि मालिकेतले कलाकार माझ्यासोबत आहेत. इंद्रनील आहे, अनुष्का आहे. कसे आहात? मस्त मजे. मला खूप छान वाटतंय. कधीपासून तुम्ही इंटरव्ह्यू देताय बॅक टू बॅक. फायनली माझी वेळ आली आहे म्हणून मला छान वाटतंय. बरं, आपलं सेम पिंच झालेलं आहे. साधारण मला माहित होतं की हो. ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. तर आता मला हे विचारायचं की कोर्ट कचेरी किंवा वकिली असं सगळं वातावरणात तुम्ही आहात, तर तुम्ही जज केलंय का एकमेकांना सुरुवातीला पाहिलं तेव्हा? खूप चांगला प्रश्न आहे हा. खरंच. आम्ही नॉन जजमेंटल. नाही, ऍक्च्युली नाही. खरंच आम्ही असं नाही. काही जज नाही केलं एकमेकांना. तो ना आमच्या फ्रेंडशिपचा तो फार नॅचरल होता एकदम. त्यामुळे ना आईस ब्रेकर मोमेंट आम्हाला दुसऱ्या मिनिटाला मिळाला. त्यामुळे असं काही नव्हतं. पहिल्याच बोलण्यात अपमान केला, सो तिथेच मला वाटतं तिथेच संपला. सिमिलर ग्राउंडवर येतात खूप असं अरे वा छान हो अच्छा असं काय. हॅलो हाय डायरेक्ट ऐक ना सुरू. बरं, आता हे विचारायला आवडेल की आम्ही प्रोमो पाहिला आणि प्रोमो मध्ये एक प्रोमो जो तुम्हाला विशेष आवडला तो म्हणजे जो देवीचा प्रोमो आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मारामारी केलेली आहे आणि ह्याचं जे वाक्य आहे त्याने अक्षरशः अंगावर काटा आला की देवीशी लढायचं नसतं. तर त्यामुळे ना मला प्रत्यक्षात विचारायला आवडेल की तुम्ही जेव्हा खरोखर तो सीन केला तुम्हाला लागलं वगैरे का? कारण मजबूत फाईट सीन वगैरे आले आणि कदाचित येऊही शकतात, वी नेव्हर नो. तुम्ही लागलंय की काय? हा म्हणजे मला नाही लागलंय. अनुष्का जेव्हा फाईट सिक्वेन्स रिहर्स करत होती, फाईट मास्टर्स असतात, त्यांची मुलं असतात जे मार खाणारी असतात, तर ते रिहर्स करत असताना खाली काय झालं, खूप गुलाल आणि फुलं उधळली होती ना, त्यामुळे ते खाली सडा होता फुलांचा. तर ती माझ्यामध्ये चप्पल आहे असं काहीतरी घातलं होतं तिने आणि सटकलं. आणि ते करत असताना ती पडली खूप जोरात आणि तिच्या हाताला आणि कमरेला पाठीला खूप जोरात मार बसला. काय होतं, शूटिंग मध्ये ना एवढा वेळच नसतो की या सगळ्या गोष्टींकडे आपण वेळ देऊ शकू. त्यामुळे ती इतक्या ग्रेसफुली उठली आणि तिने सांगितलं की ओके फाईन, आय एम फाईन, आपण कंटिन्यू करूयात. एक हे खूप कमी होतं, नाहीतर लागल्यानंतर आपण सहन नाही करू शकत आणि पाठीला हाताला दुखतच. कारण खाली काही असं पण नव्हतं, डायरेक्ट फरशी होती. त्यामुळे ते ब्लॉक्स असतात ते सिमेंटचे. हॅट्स ऑफ टू हर की त्याच्यानंतर तिने 4 तास तो फाईट सिक्वेन्स केला. 4-5 तास. इट्स नॉट इझी, कारण खूप अँगल्स असतात. एकतर आपल्याला दिसतं ते खूप क्विक जातं. तर कमाल फाईट सिक्वेन्स तिने केलाय. पण मला वाटतं की यार त्या ओव्हरऑल त्या दिवसाची पडलं का ओव्हरऑल त्या दिवसाची आणि त्या सिक्वेन्सची एनर्जी इतकी हाय होती ना की मला जेव्हा मी पडले, लागलं, खरचटलं, मागे मुक्का मार लागला, मला तेव्हा नाही जाणवलं. मला घरी जाऊन जाणवलं की अरे बापरे आपल्याला एवढं लागलेलं आहे. पण ट्रस्ट मी, इट वॉज ऑल वर्थ इट. त्या दिवसाची जी काही एनर्जी होती सेटवर, ढोल ताशे सगळे पथक आले होते, गुलाल उधळला जात होता, 100 ते 120 लोकांचा मॉब होता,
दुर्गा मातेची मूर्ती होती, त्याच्या समोर तो अख्खा सिक्वेन्स होता पूर्ण फाईटचा. सो इट वॉज नेक्स्ट लेवल. म्हणजे आम्ही सगळेच जण तो अख्खा सेटअप बघूनच ना असे प्रिपेअर्ड होतो. सगळ्यांनी अशी त्यांची एनर्जी, त्यांची ऊर्जा अशी एकवटून ठेवली होती की आपल्यालाही करायचं, आणि जो तो त्याचा बेस्ट देत होता. म्हणजे अगदी आमचे जे दिग्दर्शक आहेत भरत सर, त्यांनी तर पूर्ण सगळ्या मॉबला, सगळ्यांना एका पेजवर आणलंच. ऍक्टर्स म्हणून म्हणजे असा सेटअप झाल्यानंतर आपली पण जबाबदारी मला वाटतं जास्त वाढते की ह्या सेटअप मध्ये तुम्हाला डायलॉग्स डिलिव्हर करायचे, तुम्हाला फाईट सिक्वेन्स करायचा आहे, सगळी एनर्जी पण एकवटून ठेवायची आहे. सो मला वाटतं की तो सगळा जो काही सेटअप होता तो लार्जर दॅन लाईफ होता. आणि त्या सेटअप मध्ये नाही कळलं मग की काय लागलंय काय नाही लागलं. मजा आली आणि आय एम व्हेरी शुअर की तो ऑडियन्सला खूप आवडला. मला तो प्रोमो आवडला आणि मला माहितीये की प्रेक्षक पण खूप प्रेम देणार आहेत त्या प्रोमोला, कारण की एक मुलगी म्हणून खूप टच होतो तो पटकन. एका मुलाकडून असं काहीतरी वाक्य आहे ना, खूप टच करणारं आहे ते. आणि तुम्ही मालिकेमध्ये तर फाईट केलेली आहे, पण मला विचारायला आवडेल की खऱ्या आयुष्यात कधी मारामारी केली आहे तुम्ही, म्हणजे की नाही? मी केली यार, मी स्कूलमध्ये करायचे, म्हणजे मी होते तशी. तुम्ही म्हणजे ह्याला मालिकेमध्ये आम्ही लोकांना तुडवताना बघितले किंवा स्वतः मार तू खाताना केलीयस? आधीच्या मालिका हा मालिकेमध्ये ना? हा, खऱ्या पण खऱ्या आयुष्यात आयुष्यात पण त्यांनी बघितली नाहीये. हा, मी अरे, कसं होणार आहे? ओके. म्हणजे कोल्हापूरचं असल्यामुळे रांगडेपणा. थोडं थोडं होतं ते कोल्हापुरात कॉलेजेसमध्ये, आणि त्यामुळे केली आहे तशी. पण तेव्हा मी मार खाल्लाय, मार दिला नाहीये. कारण एका वेळेला 7-8 जण आली की आपल्याला पेलवत नाही. बरं, आता तुम्ही कलम वगैरे सगळं येतच असेल ना स्क्रिप्ट मध्ये साधारणतः. तुम्हाला 420 कलम तर ठाऊकच असेल कशासाठी लागतं. जर एकमेकांना या कलमाखाली म्हणजे एकमेकांना लावायचं असेल 420 कलम, तर कुठल्या गोष्टीसाठी, मजेशीर गोष्टीसाठी लावाल की या बाबतीत 420 कलम ह्याला लावायला हवं किंवा यावरती हिला लावायला हवं? कुठल्या गोष्टीत चोरी करू शकतो किंवा काय करायला? कुठल्या गोष्टी? कुठल्या चोरीचा आरोप माझ्यावर लागू या शकतो. कलमाखाली मी तुझ्या हा, 420 काय चोरी केलंय मी तुझं? खऱ्या आयुष्यात हा, म्हणजे साधारण पाहू. माझा एस्थेटिक प्रत्येक गोष्टीत एस्थेटिक असतं. मी सेटवर आल्यानंतर रोज एस्थेटिक हा शब्द किमान 10 वेळा तर कुठेच नाही. आल्यानंतर गुड मॉर्निंग ऐवजी तुम्हाला तर एस्थेटिकच म्हणत जा. आता ठीक असते ते. माझ्या त्याने नवीन घर तो शिफ्ट झाला. माझं नवीन घर खूप एस्थेटिक आहे. मी आरसा ऑर्डर केला, माझा आरसा खूप एस्थेटिक आहे. मी जेवण बनवलं, माझे डबे खूप एस्थेटिक आहे. डबे, माझ्या डब्यांचा कलर बेज आहे आणि ते खूप एस्थेटिक आहे. सो मला ह्यावर कुठला कलम असेल तर तो मला प्लीज सांगा, म्हणजे मला त्याच्या अंडर. मला आयुष्यात फील घ्यायला आवडतं. प्रत्येक गोष्टी आता इंद्रनील खुलतोय बरं का. प्रत्येक गोष्टीचा फील पाहिजे. त्याच्या पोस्ट पण एस्थेटिकच असतात ना, म्हणजे हो ना. अरे किती हो. सरकॅझम होतं हिच्या हो मध्ये. आई शपथ. मी जेन्युअन सांगितलं होतं, कारण असं पुस्तक वगैरे घेऊन मी पण पाहिलं असं काहीतरी आहे ना, असं जुनं खत वगैरे लिहिलेलं वगैरे. खरंच आहे. बरं, तुम्ही साधारण आमची ट्युनिंग अशी आहे, तो काहीतरी बोलणार आणि त्याला टोन वरून कळतं. आमचा एकत्र भेटण्याचा फक्त 10वा दिवस आहे. 10वा पण नाहीच, मला आपण शूट किती केलं? 3 दिवस शूट केलंय आणि मध्ये 2 दिवस प्रोमो आणि वगैरे. तुम्ही 3-13 वाजवू शकता मिळून लोकांचे. हो खरंच. बरं, आता हे विचारायला आवडेल की साधारण तुम्ही सिरियल्स किंवा सिनेमांमध्ये वगैरे काम करता, बिंग ऍक्टर, तुम्हाला माहिती आहे की काही मॅन्डेटरी सीन असतात हिरो हिरोईन्सचे एकमेकांना भेटण्याचे, लाईक पुस्तकं पडतात, धडक होते किंवा असं एकमेकांना धडकून पडतात. तर तुम्हाला असं काय वाटतं की खऱ्या आयुष्यात, तुमच्या खऱ्या आयुष्यात असा एखादा सीन यायला हवा का? आणि तो काय इमॅजिन कराल तुम्ही की तुम्हाला साधा हवा? तोपर्यंत इमॅजिन करेपर्यंत मी माझं अजिबात नाही. मी बिलकुल पण खऱ्या नाही, खऱ्या आयुष्यात मला असं नाही वाटत की पुस्तक पडावं, पानं उडावी आणि माझ्या समोर कोणी यावं. अजिबात नाही. मी म्हणजे माझा नाही आहे तसा पर्स्पेक्टिव्ह. मी खूप रिअलिस्टिक मुलगी आहे आणि मी फक्त कॅमेऱ्यासमोरच फिल्मी होऊ शकते.
पण खऱ्या आयुष्यात मला बिलकुल बिलकुल असं वाटत नाही कोणी घोड्यावर यावं आणि काय काय नाही 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 काहीतरी वाटत असेल. नाही. तू तुझे विचार माझ्यावर नाही लादू शकत. तुला असं वाटणं इज फेअर इनफ. आई रिस्पेक्ट दॅट. पण मला असं नाही वाटत कोणी हवं. मी खूप क्लिअर आहे त्याबाबत. ह्यांनी खूप पाहिली आहे की काय लिस्ट आहे की काय? नाही नाही, मला असं खूप ड्रीमी मला असं खूप ड्रीमी आवडते यार. म्हणजे ना अशी एक मुलगी आली आहे, तिचा अचानक पाय अडकला आणि ती पडली आणि ती कदाचित मी तिथून चालतोय आणि माझ्या खांद्याला तिचा स्पर्श झाला आणि माझा हात असा खाली गेला आणि आमचा हात ज्या बांगड्या माझ्या ह्याच्यात कशात तरी अडकल्या असतील आणि मी असं बघितलं असेल तिच्याकडे आणि पाऊस पडतोय. कसलं भारी. फक्त त्या मुलीला सेल्फ डिफेन्स एवढा नको. सगळीच मज्जा. मला खूप छान वाटतंय तुमच्याशी गप्पा मारता. मला असं वाटतं की खऱ्या आयुष्यात तुम्ही खूप क्राऊड मध्ये असा आणि ती व्यक्ती समोर आल्यानंतर किंवा ती क्राऊड मध्ये आल्यानंतर पण तुमचा स्टान्स बदलतो. त्याच्यात तुम्हाला पावसाची गरज नाही लागत, पुस्तकांचे पानं उडण्याची गरज नाही लागत. आय थिंक इट इज खूप प्रायव्हेट फिलिंग आहे ही आणि ती मला असं वाटतं की एका डोळ्यांपासून दुसऱ्या डोळ्यांपर्यंत आहे. सो मला नाही वाटत की असं काही व्हावं आणि पाऊस पडावा आणि सरी बरसावी. स्वतःच्या आईची वाट पाहताना ती आस. ए कविता नको करूस. याचा एक वेगळा इंटरव्ह्यू घ्या. अरे यार असा एक व्हायला हवा. नाही नाही यार. इंद्रनीलच्या कविता नाही, पण ऑन अ सिरियस नोट तो खूप चांगल्या कविता करतो. त्याचं वाचन खूप चांगलं आहे आणि तो ग्रेस वगैरे सगळी पुस्तकं वाचतो तो आणि हे तुम्ही त्याच्या इंस्टाग्रामवर पण बघू शकता. सो मला असं वाटतं की इट इज फेअर इनफ. इट इज असू नकोस, मी सिरियसली म्हणते की दॅट जस्टिफाईज हिज पर्सनॅलिटी. बरं, जाता जाता गंमत म्हणून शेवटचा प्रश्न की इतकी वर्ष काम करत आहात तर अनुभवात ना काय वाटतं की तुमच्या पोस्टर मध्ये कुठले गुण नसायला पाहिजेत? बिंग इंद्रनील किंवा बिंग पोस्टर मध्ये कुठले गुण नसावे पाहिजे तुला? यार टू बी व्हेरी व्हेरी फ्रँक, माझे सगळेच को ऍक्टर्स मला खूप चांगलेच मिळालेत आणि माझी जवळपास सगळ्यांसोबत खूप चांगली मैत्री होती. सो मला असं वाटतं की आतापर्यंत एखादा यावा असा कुठला तरी कुचका आणि खूपच पेशन्स टेस्ट करणारा, मग मला कळेल तरी की तुमच्या सगळ्यांची किंमत मला कळेल की काय आहे. कारण आय एम व्हेरी ब्लेस्ड यार. मला सगळेच को ऍक्टर्स खूप खूप चांगले मिळाले. टचवूड. तुला किंवा इन जनरल सोबत काम करणाऱ्या असं काहीच नाहीये खरं तर. म्हणजे असा कधी विचार केला नाही. तू ऍडजस्ट करू शकतो. नाही, ऍडजस्ट करण्यासारखी कधी वेळच आली नाही. कारण इतक्या गोड आणि इतक्या हो मैत्री खूप चांगली असली ना. कारण अल्टिमेटली काय होतं ना की खूप ड्रेनिंग प्रोसेस आहे. डेली सोप तर आहेच. खूप एनर्जी तुम्हाला टाकावी लागते. एका पॉईंट नंतर मला असं वाटतं की तुमच्या आजूबाजूचे सगळे को ऍक्टर्स आणि तुमची टीम अशी एन्करेजिंग असेल ना, तर मला वाटतं की मग तुम्ही ते पेलवू शकतात. कारण दिवसभरातून 10 सीन करायचे, 9व्या सीन नंतर माझ्याकडे एनर्जीच नसेल, पण माझा को ऍक्टर सपोर्टिंग असेल जो कुठला त्या सीन मध्ये असेल, मग ती आई असू दे, वडील असू दे किंवा हिरो असू दे, तो सपोर्टिंग असेल. सो मला असं वाटतं की तो सीन जिथे माझी फक्त 10% एनर्जी लागणार होती ती ऍटलिस्ट मी 60-70% पर्यंत तरी नेऊ शकते. सो तेवढं असावं. बाकी सेम माझं हेच मत आहे. मला काहीच ऍड करायचं नाही. तुम्ही सगळंच सांगितलं. मम खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि असं म्हणतात की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढायची नसते, पण तुम्ही ती हिंमत दाखवली आहे. आणि आता आम्ही पाहणार आहोत की हा प्रवास कसा घडणार आहे, तुमच्या तरी मैत्री कशी फुलणार आहे, न्याय कसा मिळवून देत आहे, काय काय घडणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मला वाटतं तुम्ही लाडक्या प्रेक्षकांना शुभेच्छा ते देतील, तुम्ही त्यांना प्लीज सांगा की मालिका पाहण्यासाठी. अरे नाही, हेच की तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आमच्यावर असाच राहू दे. कारण स्टार प्रवाहासोबत कोलॅबोरेट करणं, त्यांच्या अंडर काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे ऍक्टर म्हणून माझ्यासाठी, अनुष्कासाठी. सो आम्ही ग्रेटफुल आहोत आणि आम्ही खूप कष्ट आणि खूप एफर्ट्स टाकून प्रत्येक सीन उभा करू आणि तसंच तुमचं मनोरंजन करू आणि ही सिरियल तुमचं प्रबोधन देखील करू. मामा की नाही, ह्याच बरोबर. म्हणजे इंद्रनीलने सगळंच कव्हर केलंय, पण ह्या मालिकेतून आम्ही तुम्हाला एक दमदार संवाद आणि त्याचबरोबर एक उत्तम गोष्ट ह्याचं आम्ही तुम्हाला वचन नक्की देतो. ती छान. आम्ही वाट बघू एस्थेटिक पोस्ट तुमच्या कधी येत आहेत त्याची. बाय. बाय. थँक्यू. थँक्यू.